रुपाली चाकणकर यांच्याकडे आधीच महिला आयोगाचं पद आहे. बातम्या पेरता कोण हे न समजण्या इतके आम्ही मूर्ख नाहीत असं रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटलंय. रुपाली ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली आहे. तर पदं पक्षाने दिली आहेत, त्यामुळे यावर निर्णय पक्षच घेईल असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय. आरोप होत असतात, प्रत्येक आरोपाला उत्तर देणं गरजेचं नाही असंही चाकणकर यांनी म्हटलं. कोण काय आरोप करतं हे पाहायला वेळ नाही असंही त्यांनी म्हटलं. जर रुपालीताईंना विधान परिषद हवी असेल त्यांनी मागावी. मग या आधी प्रदेशाध्यक्ष दुसऱ्याला द्यायला पाहिजे होतं, महिला आयोग दुसऱ्याला द्यायला पाहिजे होतं. सगळंच मलाच एकटीला, उद्या जर मलाच एकटीला ही सगळी पदं मिळणार असतील त्यालाही विरोध असणार आहे. हा स्पष्ट क्लिअर हे आहे. त्यांनी मागावं, पण द्यायचं का नाही द्यायचं हे पक्षाने ठरवावं. दिल्यानंतर तुमचा विरोध असेल त्याला नक्कीच त्यांच्याकडे ऑलरेडी आहेत ना. हो, पक्षाकडे आम्ही खडकवासला मतदारसंघातून उमेदवारीसाठी दादर माझ्या समवेत नगरसेवक, आमचे ज्येष्ठ नागरिक सगळे किंवा आमचे पदाधिकारी या सगळ्यांबाबत जाऊन निवेदन दिलेलं आहे की खडकवासला मतदारसंघातून हा मतदारसंघ घ्यावा आणि उमेदवारी द्यावी. रुपालीताई चाकणकर या काय माझ्या दुश्मन नाहीत, पण त्यांच्याकडे ऑलरेडी आयोगाचं पद आहे, महिला अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष आहे. मग या डायरेक्ट बातम्या येतात कुठून? पक्ष तर देत नाही. मग या बातम्या पेरतं कोण हे न समजणार इतकं तरी आम्ही मूर्ख नाही आहोत. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक चांगल्या महिला आहेत, त्यांनाही समान संधी दिली पाहिजे. माननीय अजितदादांनी लाडकी बहीण योजना आणली, तर या लाडक्या बहिणीला सुद्धा अजितदादा असाच फायदा करून देतील ही कुठल्याही बहिणीची मागणी असणार आहे. माननीय अजितदादा नक्कीच न्याय देणार. एक व्यक्ती एक पद यानुसार पक्षातील सगळ्याच माता भगिनींना ती संधी मिळू शकते आणि तो आमचा अधिकार आहे. हे तशा पद्धतीची फेसबुक पोस्ट सोशल मीडियावरती लिहिलेलं आहे. या विरोधाकडे तुम्ही नेमकं कसं पाहताय? माझ्या महिलांच्या बैठक आहेत आज, त्याच्यामुळे मी सकाळपासून त्या तयारीत होते. पुणे शहर जिल्हा आणि आमची प्रदेश कार्यकारिणी त्याच्यामुळे मी कुणाच्या पोस्ट पाहिलेला नाहीये. त्याच्यामुळे कुणाकडे कसं बघतोय हा प्रश्नच येत नाही. मला वाटतं हा सगळा विषय आहे तो पक्षाचा आहे. ही पदं जी आहे ती पक्षाने दिले, त्याच्यामुळे पक्ष याच्यावरती निर्णय घेईल. आरोप सातत्याने होत असतात. प्रत्येक आरोपाचं म्हणजे मला वाटतं उत्तर द्यावं हे काही गरजेचं नाहीये. प्रचंड मोठा कामाचा व्याप आहे, त्याच्यामुळे कोण काय आरोप करतंय तिकडे पाहायला सुद्धा वेळ नाही.